अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमांश्च विभीषणा कृपः परशुरामश्च सप्तैते चिरजीविनः। आपण सप्तचिरंजीव पाहतोय। साधारण एक 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 करत आपण पुढे आलोय। आपल्याला माहिती आहे ह्या श्लोकामध्ये द्रोणाचार्यांचा मुलगा शापित अश्वत्थामा, दानशूर बळीराजा, महर्षी वेदव्यास, रामभक्त हनुमान, रावण बंधू विभीषण आणि कुरुवंशाचे कुलगुरू कृपाचार्य आणि शेवटचा जो आहे ते परशुराम, असे हे 7 जण चिरंजीव आहेत। त्याच्यापैकी आपले बरेचसे बघून झालेत आणि आज आपण कुरुवंशाचे कुलगुरू जे कृपाचार्य आहेत त्यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत, त्यांच्याबद्दल माहिती घेणार आहोत। द्रोणाचार्यांचा मुलगा अश्वत्थामा हा चिरंजीव आहे, स्मरणीय पण आहे, पण तरी सुद्धा कृष्णाने त्याला शाप दिलेला आहे। त्यामुळे त्याची अमानुष अशी कृत्य जर आपण बघितली तर तो वंदनीय निश्चित नाही, तो वंदनीय नाही। तसंच बळीला पूजनीय म्हटलेलं आहे, पण बळी सातत्याने पूजनीय नाही। आपण दिवाळीच्या वेळेस एकदा बळीला त्यावेळेला पूजा वगैरे त्याची केली जाते किंवा पूजेचा मान दिला जातो, पण कायम स्वरूपी नाही। वेदव्यासांच्या बाबतीत जर बघितलं तर ते त्रिकाल अगदी वंदनीयच आहेत, पूजनीय आहेत, दोन्ही आहेत। आणि ते कशामुळे तर त्यांच्या चिरंतन वाङ्मयामुळे, त्यांनी जे जे लिहून ठेवलंय त्या दृष्टिकोनातून आपल्यासाठी ते वंदनीय आहेत, पूजनीय आहेत। आणि पुढचं जे आहे ते दास्यभक्तीसाठी हनुमंत प्रसिद्ध आहे, त्यामुळे तेही पूजनीय आहेत। पुढचं जे होते ते धर्मप्रिय असणारे विभीषण, ते विभीषण हे रामभक्त आहेत, आदर्श जीवन जगणारे सुद्धा आहेत, त्यात शंकाच नाहीये, पण ते वंदनीय आहेत, पूजनीय आहेत असं आवर्जून म्हटलं जात नाही। तसं म्हटलं तर ते रामभक्त आहेत, हनुमानही रामभक्त आहे, पण तरी सुद्धा हा फरक आहे, कारण थोडंसं कुठेतरी घरभेदी हा त्यांना लागलेला डाग आहे। त्यामुळे कायमस्वरूपी तसं ते पूजनीय किंवा वंदनीय असं त्यांना आवर्जून म्हटलं जात नाही। आणि आज जे आपण पाहणार आहोत ते कुरुकुलाचे कुलगुरू जे कृतज्ञता बुद्धीबद्दल प्रसिद्ध आहेत, जीवनमूल्य, कृतज्ञतेचं जीवनमूल्य सांगणारे असे जे आहेत ते कृपाचार्य आज आपण बघणार आहोत। भगवद्गीतेमध्ये जर आपण विचार केला तर भगवद्गीतेमध्ये महाभारतीय युद्धाच्या प्रारंभी सुरुवातीला कौरव ज्या वेळेला कौरवांचा दुर्योधन जो आहे तो या सगळ्या महावीरांचा पराक्रम वर्णन करून आपल्याला सांगताना दिसतो। त्याच्यामध्ये भवान भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समितिंजया अशी एक ओळ त्याच्यामध्ये येते। ते हे जे आहे इथे कृपाचार्यांना समितिंजय असं म्हटलेलं आहे, म्हणजे सदैव विजयी होणारे, कारण ते रणकौशल्यामध्ये अत्यंत प्रवीण होते। गीतेमध्ये व्यासांनी तसं नमूद केलेलं आहे, युद्धशास्त्रामध्ये निपुण होते, म्हणजे कुलगुरू म्हणून ते श्रेष्ठ होते आणि त्यांची नियुक्ती धृतराष्ट्राने केलेली होती। पण ते अतिशय युद्धकुशल असल्यामुळे आणि कधीही त्यांना पराभव माहिती नसल्यामुळे ते समितिंजया, कायम विजयी होणारे। तसं पाहिलं तर काही वेळेला त्यांना परत फिरावं लागलेलं आहे खरं म्हणजे, पण तरी तो पराजय त्यांचा नव्हता, या दृष्टिकोनातून म्हटलेलं आहे। बरं, तसं धृतराष्ट्राने त्यांची नियुक्ती केली असली तरी ते वयाने अधिकाराने भीष्मांच्या बरोबरचे होते, वयाने मोठे होते, मानाने मोठे होते, भीष्मांच्या सारखे होते। त्यामुळे त्यांचं आणि त्यांच्या बहिणीचं म्हणजे कृपाचार्य आणि कृपी यांचं लालन पालन किंवा पोषण हे राजा शंतनूंनी केलेलं आहे, म्हणून ते तेवढे वयाने मोठे असा उल्लेख महाभारतामध्ये आहे आणि राजा शंतनूंनी त्याचं सर्व लालन पोषण केलेलं आहे याचाही उल्लेख महाभारतामध्ये येतो। कृपाचार्य हे राजा शंतनूचे
तसं पाहिलं तर धर्मपुत्र होते, म्हणजे मानलेले पुत्र, कारण त्यांनीच त्याचं पालन पोषण केलं होतं त्यामुळे. आता कृपाचार्य हे अश्वत्थाम्याचे मामा होते, ते आपण अश्वत्थाम्याच्या वेळेला बघितलेलं आहे, आणि कृपीचे सख्खे भाऊ होते. हे मामा आणि भाचे दोघेही चिरंजीव म्हणून प्रसिद्ध आहेत. आणि अश्वत्थामा हा द्रोणाचार्य आणि कृपी यांचा मुलगा, त्यामुळे तसं जर पाहिलं तर हे सगळं एकच कुटुंब आहे. कृपाचार्य आणि कृपी हे बहीण भाऊ, अश्वत्थामाचा कृपाचार्य हे मामा, द्रोणाचार्य आणि कृपाचार्य मेहुणे मेहुणे, म्हणजे असं अशा पद्धतीने हे एकच कुटुंब असल्यासारखं होतं. आणि ह्याची एक विलक्षण कथा कृपा आणि कृपी यांच्या जन्माची सांगितली जाते. ती असं आहे की ऋषीश्रेष्ठ कृपाचार्य जे आहेत ते शर नावाच्या बेटावरती महर्षी गौतम यांचा जो पुत्र आहे, म्हणजे त्यांचा मुलगा शरद्वान गौतम असं त्याला म्हटलं जायचं, तर ते तिथे राहत होते. मुळामध्ये शरद्वान गौतमांना वेदाध्ययन करण्यामध्ये अजिबात रुची नव्हती. गौतमाचे पुत्र आहेत, पण वेदाध्ययन करायला त्यांना आवडत नव्हतं, पण धनुर्वेद मात्र त्यांना आवडत असे. धनुर्वेदाचं शिक्षण घेणं आवडत असे, आणि त्यांनी खूप तपश्चर्या वगैरे पण केलेली आहे शरद्वान गौतमांनी, गौतमाच्या मुलांनी. आणि त्यांनी तपस्यापूर्वक असं शस्त्र अस्त्र विद्येमधलं सगळं त्यांनी शिकून घेतलं होतं, त्याच्यामध्ये ते पारंगत झालेले होते, आणि त्यांचं तपोबलही मोठं होतं शरद्वान ऋषींचं. आणि आता अशा पद्धतीने अत्यंत या युद्धकलेमध्ये निपुण असणारे असे हे शरद्वान गौतम असल्यामुळे इंद्राला आपापच चिंता वाटायला लागली की आता यांनी जर राज्य बळकवायला सुरुवात केली तर काय व्हायचं. मग त्याला जी चिंता वाटायला लागली, त्यांनी नेहमीप्रमाणे आपलं अस्त्र म्हणजे अप्सरेला त्यांच्याकडे पाठवलं, शरद्वान ऋषींकडे. आणि हे अस्त्र विद्येमध्ये जे प्रवीण होते, शस्त्रास्त्र विद्येमध्ये, गौतम ऋषींचे पुत्र शरद्वान गौतम यांच्याकडे या जानपदी नावाच्या एका त्रिलोकसुंदरी असं म्हणता येईल अशा अप्सरेला त्यांच्याकडे पाठवलं. आणि साहजिकच ती अत्यंत सुंदर असल्यामुळे शरद्वान गौतम हे तिच्यावरती आसक्त झाले, आणि इंद्राचं नेहमीप्रमाणे कार्य झालं. आणि सदैव प्रिय असणारं धनुष्यबाण त्यांच्या हातून गळून पडलं, आणि त्यांनी तिच्याबरोबर संसार करायला सुरुवात केली. आता ह्याच्यामध्ये त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी झाली. ते एक मुलगा आणि एक मुलगी म्हणजे कृपाचार्य आणि कृपा आणि कृपी असे हे दोघं जण शरद्वान ऋषींचे पुत्र. पण हे जानपदी जी अप्सरा आहे, त्या अप्सरेला इंद्राने सांगितलं की आता तुझं काम झालंय, आता तू परत यायला पाहिजे स्वर्गामध्ये. त्यामुळे तिचं कार्य झाल्यावर ती पुन्हा स्वर्गामध्ये निघून गेली. आणि ज्या वेळेला शरद्वान ऋषींच्याही लक्षात आलं की आपण वेगळ्याच आसक्तीमध्ये गुंतून गेलो, संसार केला, त्यांनी ती दोन्ही मुलं तिथेच ठेवली. जानपदी निघून गेल्याबरोबर त्यांनी आपलं धनुष्य आणि कमंडलू वगैरे मृगचर्म तिथे ठेवलं माहिती करता, आणि तेही तिथून निघून गेले. आणि सुदैवाने म्हणा, दैवयोगाने म्हणा, राजा शंतनू जो आहे तो तिकडे मृगयेला आलेला होता. त्यांनी ती दोन लहान मुलं पाहिली आणि त्याला खूप त्यांच्याबद्दल कळवळा आला, वाईट वाटलं की दोन मुलं आहेत. तो म्हणला यांना घेऊन चला, आपण यांचा सांभाळ करू. आणि असं म्हणून शंतनूची कृपा त्यांच्यावरती झाली. असे हे कृपा आणि कृपी, म्हणजे शंतनूंनी त्यांना लहानाचं मोठं केलेलं आहे. ही गोष्ट कृपाचार्यांच्या दृष्टिकोनातून आपल्याला लक्षात ठेवायची आहे. शरद्वान गौतम आणि शंतनू यांची भेट झाली. नंतर शंतनूकडे हे शरद्वान गौतम जे आहेत ते आले, आणि त्यांनी सांगितलं की हा माझाच पुत्र आहे आणि त्याला धनुर्विद्या शिकवावी अशी माझी खूप इच्छा आहे. मग आपलं गोत्र वगैरे, कुळगोत्र कोणतं आहे, कोणाकडनं शिकलो वगैरे हे सगळं त्यांनी माहिती दिली. आणि मग शंतनू राजांनी पण परवानगी दिली की ठीक आहे, तू या मुलाला शिकव, काही हरकत नाही. आणि सर्व प्रकारची शस्त्र अस्त्र त्याचं रहस्य हे कृपाचार्यांना त्यांच्याच वडिलांनी म्हणजे शरद्वान गौतमांनी तिथे शिकवलं, आणि ते धनुर्विद्येचे उत्कृष्ट असे आचार्य झाले. त्यामुळे त्यांना कृपाचार्य असं म्हणायला सुरुवात केली. आता हे शस्त्रांच्या बाबतीत सुद्धा आपण जर बघितलं
तर शस्त्र कशाला म्हणतात, तर हातात म्हणजे एखादं ते हातात धरून वापरलं जातं त्याला शस्त्र म्हणतात, आणि जे फेकून वापरलं जातं त्याला अस्त्र म्हणतात, असं आपल्याला गीतेमध्ये पण हे सांगितलेलं आहे. तर त्यामुळे पण ह्याच्यात धनुर्वेदाच्या बाबतीमध्ये म्हणजे धनुर्विद्या जी आहे, धनुर्वेद तिला असं म्हटलं जातं, या धनुर्विद्येचे सुद्धा 4 प्रकार आहेत. ते 4 प्रकार म्हणजे त्यातलं एक मुक्त, जे हवेत सोडून उडवलं जातं त्याला मुक्त असं म्हटलं जातं. जे हातात घेऊन लढलं जातं त्याला अमुक्त असं म्हटलं जातं, कारण ते हातात धरलेलं असतं, बंधन आहे त्याला, त्यामुळे अमुक्त म्हटलं जातं. आणि शत्रूवर पाठवायचं आणि ते परत घ्यायचं, अशा पद्धतीचं जे अस्त्र आहे त्याला मुक्तामुक्त असं म्हटलं जातं. आणि जे अस्त्र विधियुक्त मंत्र उच्चारून पाठवलं जातं आणि ते त्याचा प्रभाव पुन्हा आटोक्यात आणण्यासाठी पुन्हा मंत्रच वापरला जातो, त्याला मंत्रयुक्त असं म्हणतात. असं धनुर्वेदामध्ये बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत, महाभारतात त्याचा उल्लेख आहे वेगवेगळ्या प्रकारचे. असे जे काही शस्त्र असतात, थोडक्यामध्ये सांगण्याचा उद्देश हा की असे हे सगळी शस्त्र अस्त्र विद्या कृपाचार्यांना येत होती आणि त्याच्यामधलं कौशल्य, त्यातलं रहस्य, याच्यामध्ये ते संपूर्णपणे पारंगत होते. आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये कृपाचार्यांना नंतर मग तिथे यांचे आचार्य म्हणून तिथे नियुक्त करण्यात आलं. आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये कृपाचार्यांचे शिष्य प्रशिष्य होण्यासाठी सगळेजण धडपडू लागले. म्हणजे कसंच असतं की एखादा क्लासमधले एक 15 विद्यार्थी काय बोर्डात आले असं म्हटलं की तो क्लास लगेच फेमस होतो. तसं या कृपाचार्यांचं झालं की कृपाचार्य म्हणजे धनुर्विद्येमधले उत्तम असं म्हणून त्यांच्याकडे कसं आपलं शिष्यत्व सिद्ध करायचं म्हणून सगळ्यांची चढाओढ लागली. अर्थात त्याच्यात कौरव पांडव कृष्णाच्या वंशातले सगळेच जण त्यावेळेला तिथे कृपाचार्यांना येत होते, भेटायला येत होते, शिकायला येत होते, त्यांच्या आश्रमामध्ये येत होते. हे सगळं भीष्माचार्यांनी त्यांना करून दिलं होतं. धृतराष्ट्राने परवानगी दिली होती, कुलगुरू म्हणून ते झाले, कृपाचार्य म्हणून झाले, आचार्य म्हणून नियुक्ती झाली. असं सगळं झाल्यानंतर मग आवश्यक ते शिक्षण कौरव आणि पांडवांना आपल्या दृष्टिकोनातून हे सगळं कृपाचार्यांनी दिलेलं आहे. सुरुवातीचं सगळं शिक्षण कृपाचार्यांनी दिलेलं आहे. आणि मग त्याच्यानंतर हे सगळं ज्ञान शिकून झाल्यानंतर आता पुढचं ज्ञान द्यायचं म्हणजे ग्रॅज्युएशन झालं, आता पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा आपण म्हणू त्यातलं स्पेशलायझेशन असं जर करायचं झालं तर आणखी कोणीतरी पाहिजे. मग त्या दृष्टिकोनातनं द्रोणाचार्यांकडनं म्हणजे द्रोणाचार्य जे होते त्यांनी परशुरामाकडनं सगळी विद्या शिकलेली होती आणि त्यामुळे त्यांची नियुक्ती प्रशिक्षण देण्याकरता केली गेली. पण मुळातला बेस जो आहे तो सगळा कृपाचार्यांनी तयार केलेला आहे शस्त्र अस्त्र विद्येमधला. आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आपल्याला ही कथा माहितीची आहे, कथाभाग जास्त सांगणार नाहीये कारण आपण कृपाचार्यांचं त्या दृष्टिकोनातून विचार करणार आहोत. त्यामुळे द्रोणाचार्यांच्या बाबतीतला कथाभाग आपल्याला माहिती की द्रुपद राजांनी त्यांचा अपमान केला होता, ते त्यांना भेटायला गेले होते आणि मग मी लहानपणचं काही जाणत नाही वगैरे असं सांगून सगळं त्यांनी वाकताडण केलं होतं आणि एक प्रकारचा अपमान केला होता द्रोणाचार्यांचा. आणि त्यावेळेला द्रोणाचार्यांनी संयम राखला होता, पण येताना मनाशी पक्की एखादी योजना त्यांनी आखली होती. आणि त्यांच्या लक्षात आलं होतं की आपल्या बहीण म्हणजे कृपाचार्य जे आहेत ते तिथे कुरुवंशामध्ये सेवेला आहेत, तर आपण सुद्धा आपली जी बायको आहे तिचा भाऊच आहे, त्यामुळे त्याच्याकडे आपण जावं हस्तिनापुराकडे आणि तिथे काही आपल्याला पोटा पाण्याचं मिळालं तर बघावं. अशा तऱ्हेने ते तिकडे गेले होते, काही दिवस शांत बसले आणि ते तिथेच राहत होते. म्हणजे जिथे कृपाचार्य राहत होते तिथेच ते राहत होते. हळूहळू ते एकदा असं बाहेर आलेले असताना द्रोणाचार्यांबद्दल सांगते मी. तर ते जे तिथे बाहेर आले आणि मुलं ही सगळी खेळत होती आणि त्यांची बिट्टी ज्या वेळेला त्या विहिरीमध्ये पडली त्यावेळेला सगळे म्हणले आम्हाला ती बिट्टी तेवढी काढून देता का? तो म्हणला, त्यावेळेला द्रोणाचार्य म्हणले मी तुम्हाला आणखीन एक गंमत करतो सांगतो, माझी अंगठी मी त्याच्यामध्ये टाकतो आणि अंगठी आणि विटी हे दोन्ही मी या गवताच्या काडीने वरती काढून आणलो. आणि मग ते बघितलं मुलं एकदम आनंदितच झाली की हे एवढं कसं काय यांना जमतं वगैरे. आणि साहजिकच मुलांच्या मार्फत ती बातमी राजवाड्यामध्ये गेली आणि मग हे द्रोणाचार्य जे आहेत म्हणजे अंगठीसह बिट्टी बाहेर काढणारे द्रोणाचार्य यांच्याबद्दलची माहिती भीष्माचार्यांकडे गेली
आणि मग त्यांना जेव्हा कळलं की यांनी परशुरामाकडनं विद्या घेतलेली आहे वगैरे, मग ते आणखीनच आनंदित झाले. आणि कृपाचार्यांचे मेहुणे आहेत हे म्हटल्यावरती त्यांना आणखीन बरं वाटलं. आणि ते म्हणजे तुमची नियुक्ती आज मुलांना पुढचं शिक्षण देण्यासाठी आपण करूया. आणि मग त्यांनी त्याप्रमाणे त्यावेळेला सगळी माहिती जी विचारली त्याच्यामध्ये कृपाचार्यांच्या बहिणीबद्दल सुद्धा विचारलं. तेव्हा ते म्हणाले की ती सुद्धा माझी पत्नी आहे आणि ती पत्नी अत्यंत व्रतस्थ अशी असते, विनम्र आहे, सदाचारी आहे. ती एक प्रकारचे यज्ञविधी सुद्धा उत्तम तऱ्हेने करते आणि कायम त्याच्यामध्ये ती असते, अग्निहोत्रामध्ये वगैरे मग्न असते. इंद्रिय निग्रह तिचा चांगला आहे, असं कृपीचं पण वर्णन केलेलं आहे. म्हणजे कृपाचार्य आणि कृपी हे दोघंही त्या बाबतीमध्ये, म्हणजे कृपाचार्यांची तपश्चर्या होती, तपश्चर्येतूनच त्यांना चिरंजीवत्व मिळालं असंही म्हटलं जातं. पण असं खास असं वर्णन कुठे नाहीये की हा वर त्यांना मिळाला म्हणून ते चिरंजीव झाले. असं ओघवत्या याच्यात काही काही ठिकाणी नुसते उल्लेख आलेले आहेत की म्हणून ते चिरंजीव झाले. पण जसं आपण बाकीच्यांच्या कथानकामध्ये बघितलं की ही गोष्ट घडल्यामुळे त्याला चिरंजीवित्व मिळालं, तसं स्पेसिफिक ह्याच्यात कुठे मिळालं नाही. असो, पण द्रोणाचार्यांच्या नियुक्तीने कृपाचार्यांना आनंद झाला. कारण आपल्या बहिणींच्या बाबतीमध्ये ते म्हणले चला आता तिची राहायची, खायची, जेवायची सगळी सोय झाली आणि तिचा संसार आता सुखासमाधानाने होईल, सुरळीतपणे चालू होईल याचा त्यांना विश्वास वाटला. आणि या सगळ्याच्यामध्ये द्रोणाचार्यांची पत्नी कृपी सुद्धा आनंदित झाली. द्रोणाचार्य, कृपाचार्य सगळ्यांनाच आनंद झाला. आणि कारण असं की साध्या दुधाला वंचित असणारा असा जो अश्वत्थामा होता त्याची सुद्धा सोय झाली. त्या मुलावर या तिघांचाही जीव आहे, त्यामुळे त्याला सुखाने राहता येत आहे म्हटल्यावर हे तिघजण आपोआपच सुखी झाले. आणि मग त्यांना असं वाटायला लागलं की आता अश्वत्थामा सुद्धा राजपुत्रासारखा राहू लागला. त्यात हस्तिनापुरामध्ये तो राहत होता, सगळ्यांबरोबर तो सुद्धा विद्या शिकायला जात होता. आणि एकेकाळी जी कठोर नियती झाली होती की त्याला दूध सुद्धा प्यायला मिळत नव्हतं, ते सुद्धा तो आता अगदी राजपुत्रासारखा राहायला लागला. त्याची नियती आता सगळीकडे कृपेचा वर्षाव करायला लागली असं त्यांना वाटलं. आणि त्यामुळे हा द्रोणाचार्य, कृपाचार्य हा जो परिवार होता तो सुखी झाला. आता कौरवांना ज्या वेळेला विद्यादान केलं गेलं तेव्हा द्रोणाचार्यांनी सांगितलं होतं, ते असं सांगितलं होतं की ही सगळी प्रगत विद्या तुम्ही शिकल्यानंतर मला काहीतरी गुरुदक्षिणा द्याल का. त्यावेळेला बाकीचे जरा काय गुरुदक्षिणा माहिती नाही, आधीच कसं कबूल करायचं म्हणून थांबले. पण अर्जुनाने मात्र त्यांना सांगितलं आपण आमचे गुरु आहात, तुम्ही म्हणाल ती गुरुदक्षिणा मी देईल. तेव्हापासून द्रोणाचार्यांचा आणि कृपाचार्यांचा त्याच्यावरती, अर्जुनावरती जास्त प्रेम जडलं म्हणा किंवा विश्वास त्याच्याबद्दल जास्त वाटत होता. आता कृपाचार्यांकडनं सगळं पहिलं ज्ञान धनुर्वेदाचं अर्जुनही शिकला होता, बाकीचेही शिकले होते. तसंच दुर्योधन आणि भीम हे गदा युद्धामध्ये प्रवीण झाले. दुर्योधन आणि भीम शिकवलं कौरव पांडव सगळ्यांनाच. त्यामुळे तलवारीची मूठ जी असते ती कशी पकडायची आणि तलवार कशी चालवायची याच्यामध्ये नकुल आणि सहदेव हे दोघं जण अग्रगण्य ठरले. रथ चालवण्याच्या बाबतीमध्ये, कारण युद्धामध्ये रथ कसा चालवायचा ही पण एक कला आहे, युद्धकला, रणनीती आहे त्यामध्ये, तर त्याच्यामध्ये युधिष्ठिर श्रेष्ठ ठरला. आणि अर्जुनाच्या बाबतीत तो सर्वच बाबतीत मातब्बर होता. आता हे अशा तऱ्हेने तो सगळ्यांचं शिक्षण संपल्यानंतर मग असं ठरलं की इथे कुठेतरी आता आपण त्यांचं एक प्रदर्शन करूया, कोण काय कुठलं विद्या शिकली वगैरे. आता ह्याच्यामध्ये ते प्रेक्षागारामध्ये सगळे लोक बसलेले होते आणि त्यावेळेला प्रात्यक्षिकाचा दिवस ज्या वेळेला उजाडला त्यावेळेला राजा धृतराष्ट्रांनी अमात्य वगैरे सगळी जी मोठी मंडळी, वरिष्ठ मंडळी होती ती सगळी घेऊन तो बरोबर निघाला होता. त्यावेळेला त्यांनी कृपाचार्यांना बरोबर घेतलं होतं. म्हणजे ते सुद्धा पितामह भीष्माचार्यांच्या बरोबर कृपाचार्य हे त्याच्या बरोबर होते. हे मुद्दामून सांगण्याचा उद्देश असा की एवढा त्यांना उच्च स्तराचा मान कृपाचार्यांना मिळालेला होता. नुसते कुलगुरू किंवा आचार्य होते म्हणून नव्हे, तर ते स्वधर्म पाळणारे, धर्मविचाराने चालणारे असे आणि अत्यंत शांत स्वभावाचे होते. त्यामुळे त्यांना आचार्य श्रेष्ठ असं म्हटलं जायचं. म्हणजे महाभारतामध्ये कृपाचार्यांचा उल्लेख नेहमी आचार्य श्रेष्ठ कृपाचार्य अशा पद्धतीने केला जातो. म्हणजे त्यावेळेचे जे द्रोणाचार्य वगैरे अनेक जे काही आचार्य होते त्यांचे हे प्रमुख होते.
त्यामुळे त्यांच्याबरोबर जाण्याचा, धृतराष्ट्र म्हणजे राजा होता, त्याच्याबरोबर जाण्याचा मान मात्र कृपाचार्यांना होता. त्यांना आचार्य सत्तम असा उल्लेख सुद्धा महाभारतामध्ये बऱ्याच वेळा आलेला आहे. म्हणजे सगळ्यात आचार्यांचे प्रमुख अशा दृष्टीने. आणि आचार्य म्हटलं तर आचार्य कुणाला म्हणतात तर शास्त्राप्रमाणे ज्याचं वर्तन असतं, वेदांच्या श्रुतींप्रमाणे ज्याचं वर्तन असतं, असं उत्तम आचरण करणारा, भावनेच्या आहारी न जाता कर्तव्य तत्पर असणारा असा जो असतो तो आचार्य असतो. आचार्याच्या वेगवेगळ्या व्याख्या आहेत केलेल्या, पण त्याच्यापैकी तसे हे कृपाचार्य होते. त्यामुळे हे सगळे प्रेक्षागारामध्ये गेले आणि सगळ्यांची जी तिथली युद्धाच्या बाबतीत त्यांनी ज्यांनी जे शिकलं होतं ते सगळं त्यांनी दाखवायला, प्रदर्शन करायला सुरुवात केली. आणि ज्या वेळेला अर्जुनाने तिथे प्रदर्शन करायला सुरुवात केली त्यावेळेला मात्र तिथे प्रचंड कल्लोळ झाला. लोक त्याची तारीफ करायला लागले, टाळ्यांवर टाळ्या वाजत होत्या आणि त्याच्या प्रदर्शनाला सगळेजण दाद द्यायला सुरुवात केली. आणि हे सगळं बघून कृपाचार्य, द्रोणाचार्य यांना खूप आनंद झाला. ज्या वेळेला अर्जुन तिथे आला आणि कृपाचार्यांच्या आणि द्रोणाचार्यांच्या पाया पडला सगळं प्रदर्शन झाल्यानंतर, त्यावेळेला कुठेतरी तिथे एक नम्रत्वाचा भाव होता. आणि त्याचा जो स्पर्श झाला त्याच्यानंतर कृपाचार्य आणि द्रोणाचार्य यांना अगदी भरून आलं की आपण एका शिष्याला अशा पद्धतीने उत्तम रीतीने तयार केलं म्हणून. ह्याच्यानंतर मात्र असं झालं की थोडीशी गडबड झाली आणि त्या दारातून कोणीतरी आलं, दंड थुकटून आलं. त्यांनीही द्रोणाचार्य आणि कृपाचार्यांना वंदन केलं, तो म्हणजे कर्ण तिथे आला. त्यांनी ते वंदन केलं, त्याच्यात कुठेही नम्रतेचा भाव नव्हता, फक्त उद्धटपणाचा स्पर्श होता. पण यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि तिथे गेल्यानंतर कर्ण आणि अर्जुन यांचं दोघांचं म्हणजे थोडीशी वाचावाची झाली, वादविवाद झाले. रणकौशल्याची प्रात्यक्षिकं दाखवणं हा भाग बाजूलाच राहिला आणि रणकंदनच माजलं. खरं म्हणजे हे सगळं सांगण्यामागचा रंगाचा बेरंग झाला सगळा. हे सगळं सांगण्यामागचा उद्देश असा की त्यावेळेला कृपाचार्य म्हणजे कुलवंशाचे कुलगुरु असे जे कृपाचार्य ते मात्र शांत स्वस्थ चित्त थांबलेले होते. त्यांनी कोणतीही रिॲक्शन आधी दिली नाही, पण पुढे घडणाऱ्या नेमक्या स्थितीचा अंदाज त्यांनी बांधला. शांतपणे राहून पुढच्या स्थितीचा अंदाज बांधणं हे कृपाचार्यांचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे ते द्वंद्व युद्ध थांबवावं, या दोघांचं, कर्ण आणि अर्जुन यांचं थांबवावं म्हणून आता काय करता येईल याच्यासाठी ते शांत बसले होते. आणि शांत बसल्यानंतर तिथे ते चालू होतं त्या दोघांचं रणकंदन. पण तरी सुद्धा त्यांनी पुढच्या हालचाली सुरू केल्या. आणि त्यावेळेला कृपाचार्यांनी मग नंतर थांबवलं. शेवटी ते कुलगुरू होते, ते उभे राहिले आणि त्यांनी सांगितलं आता थांबा, मी आत्तापर्यंत सगळं ऐकलं, पण आत्ता हा कोण वीर पुरुष आलेला आहे त्याला मी फक्त एक प्रश्न विचारतो, तेवढ्याचं उत्तर त्यांनी द्यावं. आणि हे सांगण्यापूर्वी त्यांनी असं सांगितलं, अरे वीर पुरुषा, तुझ्याबरोबर जो लढणार आहे ना तो मात्र पंडुपुत्र अर्जुन आहे. पंडुपुत्र अर्जुन आहे, राजकुमार आहे, त्याची ओळख मला माहिती आहे. पण आता तुझी काय ओळख आहे ती अजून मला माहिती नाही, तेवढी मला सांग. आता कृपाचार्यांनी हा जो प्रश्न विचारला त्याच्यासाठी कर्णाजवळ काहीही उत्तर नव्हतं. पूर्वीच्या काळी आपल्या शक्तीचं म्हणा, कलेचं म्हणा किंवा विद्येचं म्हणा प्रदर्शन करण्यासाठी सुरुवात करण्यापूर्वी आपल्या आईवडिलांचं नाव, आपल्या गुरूंचं नाव आणि आपण ज्यांच्याकडे शिकलो ती गुरु परंपरा सांगण्याची पद्धत होती. त्यापैकी कर्ण काहीही सांगू शकला नाही आणि कर्णाचं तोंडच बंद झालं. त्यामुळे पुढे काय करायचं असा प्रश्न निर्माण झाला, कारण हे सांगितल्याशिवाय प्रदर्शन करायचंच नाही हा नियम होता. तेव्हा नियम त्यावेळेला पाळत होते, नंतर महाभारतात नियम पाळणंही सोडून दिलं, तो भाग वेगळा. पण तिथे हे सगळं असताना दुर्योधन मात्र उठला आणि दुर्योधनाने सांगितलं, हा तर याला मी अंगर देशाचं राज्य दिलेलं आहे, हा अंगराज कर्ण. असं म्हटलं दुर्योधनापुढे कृपाचार्य काहीही बोलले नाहीत आणि त्यांनी हे दरवेळेला पाळलेलं आहे. केवळ कशासाठी ते आपण प्रत्येक टप्प्यावर बघणार आहोत. आणि म्हणून ते तिथे शांत बसले आणि मग पुढे व्हायचं ते झालं. पण कृपाचार्यांच्या या प्रश्नावरती कर्णाने काहीच उत्तर दिलं नाही. पण हे गोत्र वगैरे सांगणं त्यावेळेला महत्वाचं होतं
आणि दुर्योधनाने जेव्हा अंगदेशाचा राजा म्हणून कर्णाची ओळख करून दिली त्यावेळेला मात्र हे सगळं इथेच थांबलं आणि त्याचं प्रदर्शन सुरू झालं. पण हळूहळू कौरव आणि पांडव यांच्यातला द्वेष वाढत चालला. इकडे अर्जुनाला द्रुपदाचा बदला घ्यायला सांगितलं होतं द्रोणाचार्यांनी, तेही त्यांनी घेतला आणि त्या राज्यही त्यांनी जिंकलं. पण मुळामध्ये द्रोणाचार्यांना काही राज्य वगैरे करण्यात इंटरेस्ट नव्हता. त्यांना शिक्षण देण्यामध्ये, गुरुपदी राहण्यामध्येच महत्व होतं आणि त्यामुळे राज्यकारभारात त्यांनी दुसऱ्यांकडे सोपवला आणि ते मात्र इथे हस्तिनापुरामध्ये कौरवांच्या सेवेमध्ये राहिले. आता ह्या भीष्माचार्यांनी अत्यंत बिकट काळामध्ये आपल्याला आश्रय दिलाय, ही भावना द्रोणाचार्य आणि कृपाचार्य या दोघांच्या मनामध्ये होती. त्यामुळे द्रोणाचार्यांनी केलेला घोर अपमान, जो द्रोणाचार्यांनी द्रुपदाने केलेला जो घोर अपमान होता, त्याची परतफेड वगैरे सगळं झालं. पण त्याचं समाधान कुणाला मिळालं? द्रोणाचार्य, कृपाचार्य, अश्वत्थामा आणि कृपी या कुटुंबाला मात्र मिळालं. आणि ते सगळं त्यांच्या डोळ्यामध्ये दिसत होतं. पुढे जो आहे तो लाक्षागृहाचा प्रसंग जो आपल्याला माहिती आहे, तो वारणावर तिथे घडला वगैरे हे सगळं माहिती आहे. पण हा सगळा दुर्योधनाच्या कपटनीतीचा भाग होता आणि धृतराष्ट्राने त्याला मूकसंमती दिलेली होती. धृतराष्ट्राचं एक चांगलं होतं की कौरवांपैकी दुर्योधन काही विचारायला आला आणि जर ते पांडवांच्या विरुद्ध असेल तर तो नुसतं हां हो का, बर बघूया, म्हणजे काही मत न देता मूकसंमती तो देऊन टाकायचा. ह्या वेळेला लाक्षागृहाचा ज्या वेळेला सगळा प्रस्ताव दुर्योधनाने धृतराष्ट्रासमोर ठेवला त्यावेळेला सुद्धा त्यांनी आपली मान बिन हलवली. हां बघूया, काही म्हणजे होई नाही असं जे केलं जातं ना त्याला मूकसंमती असं म्हटलं जातं. ती त्याने दिली आणि ते देताना मात्र तो काय म्हणाला, मी हे देतोय. म्हणजे मूकसंमती त्याने दिली आणि म्हणाला की चार जे धर्माचरणी व्यक्ती आहेत आपल्याकडे, जे कायम धर्माचं आचरण करणारे आहेत, अशा 4 व्यक्ती आहेत, ते या ह्याला साथ देतील की नाही मला काही माहिती नाही. ते काय करतील मला माहिती नाही. याचा अर्थ माझी संमती आहे, पण त्यांना बघ काय करायचं ते, हे सुचवलं त्याने दुर्योधनाला. पण दुर्योधनाचं उत्तर आपण लक्षात घेतलं म्हणजे तो म्हणतो की भीष्माचार्यांना, आता हे 4 कोण हे आपल्याला कळलंच असेल, भीष्माचार्य, कृपाचार्य, द्रोणाचार्य आणि विदुर. ह्या 4 जणांची संमती मिळेल की नाही मला माहिती नाही, कारण हे धर्माचरणी लोक आहेत असं. तर त्यांनी म्हटलं की कोण, म्हणजे दुर्योधन म्हणताना दुर्योधन अत्यंत उद्दाम असं दाखवलेलं आहे. त्यामुळे ते म्हणजे भीष्माचार्य नेहमी तटस्थ भूमिका घेतात. हेही चालेल तेही चालेल, मान हलवली की काम झालं. मी भीष्माचार्य नेहमी तटस्थ भूमिका घेतात माझ्या पुढे, असं दुर्योधन सांगतोय. किती उद्दाम आहे बघा. तर ते त्यांनी सांगितलं त्यांच्याबद्दल मला काही म्हणजे भीती नाही, कारण ते तटस्थ भूमिका घेतात. द्रोणाचार्यांची तर त्याहूनच भीती नाही. त्याचं कारण असं की त्यांचा पुत्र अश्वत्थामा जो आहे तो माझा एकनिष्ठ सेवक आहे, तो माझ्याशी एकनिष्ठ आहे आणि मुलासाठी द्रोणाचार्य काय वाटेल ते करतील, ही त्यांची तयारी आहे, हे मला माहिती आहे. त्यामुळे द्रोणाचार्यांची भीती वाटायचं काही कारण नाही. बरं, कृपाचार्यांच्या बाबतीत बघितलं तर त्यांना बाकीचा संसार काही नाहीये, पण आपली भगिनी कृपी आणि तिचा मुलगा अश्वत्थामा याच्यावर त्यांचं प्रेम आहे. त्यामुळे आणि दुसरी गोष्ट, मी कायम या लोकांच्यावरती, ते आमचे आश्रित आहेत, ही भावना त्यांच्या मनामध्ये कायम जागी ठेवलेली आहे. त्यामुळे ही भावना त्यांच्यामध्ये आहे. त्यामुळे हे कोणीही याला विरोध करणार नाही, तेही मूकसंमतीच देतील हे निश्चित आहे. आणि राहायला कोणतं विदुर, तोही आपल्यावरच अवलंबून आहे. म्हणजे 4ही जण आपले मिंधे आहेत, तेव्हा तुम्ही त्यांची काळजी करूच नका, असं दुर्योधनाने धृतराष्ट्राला सांगितलं. आता हे सांगण्यामागचा उद्देश असा आहे की या वेळेला कृपाचार्यांची नेमकी भूमिका काय आहे, मानसिक स्थिती काय आहे, ती आपल्याला समजते. राजा शंतनूचे मानसपुत्र म्हणून कृपाचार्य आहे, त्यांचं संगोपन वगैरे त्यांनी केलं. कायम या कुटुंबाच्या म्हणजे कौरव कुटुंबाच्या ओझ्याखाली राहणारे आणि कायम कृतज्ञता भावाने राहणारे असे हे आहे. बरं, धृतराष्ट्र कुटुंबातली जी वडीलधारी मंडळी आहेत त्याच्यामध्ये धृतराष्ट्राने याचा समावेश केलेला आहे.
ही सगळी वडीलधारी मंडळी त्याच्यामध्ये कृपाचार्य आहेतच. त्यामुळे त्यांनी त्याला महत्त्वाचं स्थान दिलंय. हाही एक भाग त्याच्या खाली नतमस्तक होण्याचा आहे. म्हणजे त्याविषयी त्यांना कृतज्ञता बाळगावी लागते. आणि धर्माचरणी म्हणून त्यांना एक प्रतिष्ठापना दिलेली आहे की हे धर्माचरणी आहेत. पण स्वतः कृपाचार्य हे नेहमी कौरवांचे सेवकच मानत आलेले आहेत. तोच सेवा धर्म त्यांनी अनन्य निष्ठेने पाळलेला आहे आणि सातत्याने दुर्योधनाच्या बाजूनी कर्तव्यनिष्ठ म्हणून ते उभे राहिलेले आहेत. कृपाचार्यांनी तेच आपलं कर्तव्य समजलेलं आहे आणि यातून नियतीने मात्र त्यांच्या पदरी कधीही यश टाकलं नाही. यशापेक्षा कायम मी एवढे रणसंग्रामी होते, एवढे धुरंधर होते, एवढे कर्मनिष्ठ होते, धर्मनिष्ठ होते, सगळ्यात पारंगत होते, शांत होते, तपस्वी होते, म्हणजे बघा सगळी लक्षणं चांगली. पण केवळ ह्या एका चुकीमुळे म्हणा किंवा कर्तव्यनिष्ठा म्हणा किंवा या भावनेने ते जे वागत होते त्यामुळे यशापेक्षा त्यांच्या पदरी अपयश जास्त आलं. श्रेयापेक्षा अपश्रेय, त्यांना श्रेय कुठल्याही गोष्टीचं मिळालेलं नाही. त्यांना अपश्रेयच गळ्यात घातलेलं आहे. जिथे अपश्रेय आहे ते त्यांच्या गळ्यात घातलेलं आहे. त्यामुळे लाक्षागृहाच्या प्रसंगात पांडव वाचले वगैरे तो भाग वेगळा. पण या सगळ्या ह्याच्यात त्यांची मनस्थिती आपल्याला दिसते. धर्मपरायण अशा विदुरांनी सुद्धा धृतराष्ट्राला सल्ले अनेक वेळेला दिलेले आहेत, दुर्योधनाला दिलेले आहेत, कृपाचार्यांनी दिलेत, द्रोणाचार्यांनी दिलेत. पण मनातून धृतराष्ट्र हो हो तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे असं जरी म्हणत असला तरी त्याने अगदी असंही म्हटलेलं आहे ती भावाची मुलं म्हणजे माझीच मुलं आहेत ना, ती काही वेगळी आहेत का वगैरे. पण काहीही झालं तरी त्यांनी कुठेही यांना प्रतिसाद दिलेला नाही आहे धृतराष्ट्राने. तसंच या दुर्योधनाचं आहे. त्यामुळे ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये ज्या वेळेला पंडुपुत्र परत यायची वेळ झालेली असते त्यावेळेला आता कुणाला त्यांच्या स्वागताला पाठवायचं, एवढे सगळे आतापर्यंत कारस्थानं केलेली आहेत, आता त्यांच्या स्वागताला कुणाला पाठवायचं, असेच कोणीतरी पाहिजे जे संयमाने वागणारे आहेत. त्यांच्या स्वागताला मात्र कृपाचार्य आणि द्रोणाचार्यांना पाठवण्यात आलं. म्हणजे हे महापराक्रमी असे द्रोणाचार्य आणि गौतम वंशी कृपाचार्य यांना पाठवलं, कारण प्रत्येक ठिकाणी त्यांनी कुलगुरू कृपाचार्य यांना अशा पद्धतीने महत्त्व दिलं की तुम्ही महत्त्वाचे आहात, पण हातात मात्र त्यांच्या काहीच दिलं नाही. असे हे कृपाचार्य जे आहेत त्यांनी खरं म्हणजे मयासुराची मायानगरी तो घडलेला प्रसंग, उद्धट अशा दुर्योधनाने केलेले वारंवारचे अपमान किंवा ज्येष्ठ मंडळींचा केलेला त्या बाबतीतला अपमान म्हणा, पांडवांचा केलेला द्वेष, 12 वर्ष त्यांना तुरुंगात पाठवलं, हा सगळा प्रकार किंवा या सगळ्या प्रसंगाचे साक्षीदार कृपाचार्य. पण नियती म्हणजे हे कृपाचार्य जे आहेत ना हे साक्षीदार आहेत फक्त, पण नियतीला थांबवण्याचा त्यांनी कुठेही प्रयत्न केलेला नाही. कारण हे कायम कृतज्ञतेच्या सेवाभाव्याच्या ह्याच्या ओझ्याखाली कायम राहिलेले. तसंच ज्या वेळेला राजसूय यज्ञ केला गेला त्यामुळे कृपाचार्यांचं असं खूप पाहायला मिळत नाही किंवा ते फोकस केलेले आपल्याला दिसत नाही. पण सगळीकडे त्यांना म्हणजे मान दिलेला आहे, पण त्या मानाला फारसा अर्थ नाही. राजसूय यज्ञाच्या वेळेला सुद्धा युधिष्ठिराने राजसूय यज्ञ केला, त्यावेळेला सुद्धा त्यांनी कृपाचार्य अर्थात पांडवांनी मात्र त्यांना मनापासून मान दिलेला आहे. आपले आचार्य आहेत या दृष्टिकोनातून त्यांच्याकडे बघितलंय. पण जिथे त्यांनी सेवा केली तिथे मात्र त्यांना कधीच असा मान फारसा मिळाला नाही, केवळ नावापुरता मान मिळाला. आता युधिष्ठिराने ज्या वेळेला राजसूय यज्ञ केला त्यावेळेला सुद्धा आपण जर बघितलं तर एक जोखमीचं काम त्यांच्यावरती देण्यात आलं, युधिष्ठिराने दिलेलं आहे. त्यामुळे ते अत्यंत प्रामाणिकपणे दिलेलं आहे आणि ते काम कृपाचार्यांकडे दिलं. म्हणजे त्यावेळेचं जे सोनं नाणं द्रव्य रत्न जे काही आहे त्या सगळ्यावरती देखरेख ठेवायची. त्याला खात्री होती की हे व्यवस्थित करणार आणि आपले ते आचार्य आहेत त्यामुळे त्यांच्यावर ही जबाबदारी त्यांनी सोपवली. आणि त्याहीपेक्षा विद्वान व्यक्तींना यथायोग्य सत्कार करून दक्षिणा समर्पित करायचं काम दिलं. त्याचं कारण असं की कृपाचार्यांना माणसांची पारख होती आणि कोण ऋषी आहेत, कोण कोण आलेले आहेत, कोणाचा कसा सत्कार करायला पाहिजे याची सगळी जाणही त्यांना होती. त्यामुळे यथायोग्य असा सत्कार करण्याचं काम आणि त्यांना काय दक्षिणा द्यायची हे तुम्हीच ठरवा, कारण तुम्ही ठरवाल ते योग्यच ठरवाल
अशा पद्धतीने त्यांना ते सगळं मान दिलेला होता. हे मात्र कृपाचार्यांनी व्यवस्थितपणे केलं आणि त्याचा मानही त्यांना मिळाला आणि तो युधिष्ठिराकडनं मिळाला म्हणून ते जास्त आनंदाने ते करत होते. कारण इकडे करून काही कशाचा उपयोगच होत नव्हता. असो, तर हे महत्व त्यांना त्यावेळेला दिलं आणि विप्रांच्या सत्काराचं काम सुद्धा अश्वत्थाम्याकडे दिलेलं आहे. अश्वत्थामा सुद्धा बऱ्याच वेळा आपण त्याच्या चरित्रामध्ये किंवा अगदी पहिलं प्रवचन जर आपण बघितलं, तो अत्यंत विद्वान होता, तो अत्यंत शूर होता, पराक्रमी होता, पण भलतीकडे गेला. त्याचंही हेच झालं की तो दुर्योधनाकडे गेला. त्यामुळे सगळं अनितीने वागणं त्याच्या पदरी आलं. हेच कृपाचार्यांच्या बाबतीमध्ये पण झालेलं आहे. शकुनी मामाच्या बाबतीत कपटद्यूत ज्या वेळेला खेळलं गेलं, त्यातला शकुनी मामा जो होता त्याचं तर आपल्याला माहितीच आहे. ते फासे टाकताना तो कायम ओरडायचा, मया जितम असं ओरडायचा आणि खरंच तो जिंकायचा. अशा पद्धतीने ते सगळा खेळ विचित्रच होता आणि त्याच्याबद्दल वर्णन न करता हा जो खेळ खेळला गेला त्यावेळेला शकुनीला अनुकूल असणारा असंच फाशांचं दान पडायचं आणि हे करता करता एक एक पणाला लावता लावता द्रौपदीला पणाला लावलं गेलं. सगळेच राजे खरं म्हणजे विषण्ण झाले. हे पणाला लावणं कुणाला पटलं नाही, पण दुर्योधन आणि धृतराष्ट्र जर व्यवस्थित होते त्यांच्या पुढे कुणीही बोलू शकलं नाही. कारण त्यांनी स्वतः हे केल्यानंतर, त्या राजानेच हे म्हटल्यानंतर दुर्योधन करतोय, दुःशासन करतोय आणि त्याला धृतराष्ट्र सुद्धा थांबवत नाहीये, तिथे आपण काय थांबवणं? आपण तर त्याचे आश्रित आहोत. ही भावना इतकी बळावलेली होती आणि दुर्योधनाने ती तयार केलेली होती. त्यामुळे त्यांनी कधीच त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. आणि हे सगळं चालू असताना हे मात्र द्रोणाचार्य, कृपाचार्य आणि भीष्माचार्य या लोकांचं शरीर सगळं घामाने डबडबून गेलं असं वर्णन महाभारतामध्ये आलंय. ते काहीही करू शकले नाहीत हेही आलेलं आहे. पण राजसूय यज्ञाची सांगता झाल्यानंतर अवभृत स्नान केलं जातं. तर त्या स्नानाच्या वेळेला मंत्रघोषाने त्या केसांवरती पाणी टाकलं जातं, जलमार्जन ज्याला म्हटलं जातं ते केलं जातं. तो केश संभार दुःशासनाने ओढत ओढत आणावा. तिला खसकन ओढून आणली केसांना धरून. तर त्यावेळेला एवढा कोलाहल माजला होता त्या सभागृहामध्ये. पण अशा वेळेला भीष्म, द्रोण आणि कृपाचार्य फक्त शांतम पापम एवढंच करत बसले. यासारखं दुसरं दुर्दैव नाही. ते दुसरं काही करूच शकले नाही. आणि त्यामुळे इथे नंतर मग त्यांना वनवासात वगैरे पाठवलं आणि धृतराष्ट्राचं एकतर्फी राज्य सगळं सुरू झालं. हे सगळं सुरू झालं त्यावेळेला नारद ऋषी तिथे आले आणि नारद ऋषींनी तिथे म्हणजे खरं म्हणजे एक ब्राह्मतेजाने एक वाणीच उद्गारली असं म्हणायला हरकत नाही. आणि त्यांनी गंभीर वाणीने सांगितलं खरं म्हणजे की दुर्योधनाच्या घोर अपराधामुळे भीम आणि अर्जुन यांच्या अतुलनीय सामर्थ्यामुळे आजपासून 14व्या वर्षी सर्व कौरवांचा नाश होईल. सर्व कौरवांचा नाश 14व्या वर्षी. हे बघा मध्ये कितीतरी काळ होता. असं विलक्षण तेजाने तळपणारे असे जे देवर्षी नारद जे होते त्यांनी ही वाणी उद्गारली आणि ते निघून गेले. ते निघून गेल्यानंतर दुर्योधन थोडासा अस्वस्थ झाला. पण त्यांनी एक लक्षात घेतलं की आज ना उद्या काय होईल, फार तर युद्ध होईल. पण युद्ध झालं तरी आचार्य द्रोण, त्यांचा मुलगा अश्वत्थामा, वीरश्रेष्ठ अश्वत्थामा असं त्यांनी म्हटलेलं आहे, आणि कुलगुरु कृपाचार्य जे रणकुशल आहेत, युद्धशास्त्रामध्ये निपुण आहेत, धनुर्वेदामध्ये प्रवीण आहेत, हे सगळे जण निरपेक्षपणे आपल्या बरोबर येतील, आपल्याला साथ देतील आणि आपल्याला विजय सुद्धा मिळवून देतील असं दुर्योधनाने ठरवलं. आणि त्यांनी तिकडेही दुर्लक्ष केलं. म्हणजे दुर्योधन पांडवांचं राजवैभव कसं फिरवलं जाईल हे सुद्धा तो प्रत्येक वेळे बघत होता. आणि नंतर विराट नगरीमध्ये त्यांचं ते सगळं अज्ञातवास वगैरे सगळं झाल्यानंतर आता काय करायचं, अज्ञातवास संपायच्या आत त्यांना खरं म्हणजे शोधून काढलं पाहिजे. संपत आलं आता वर्ष, त्याच्या आत जर शोधलं तर पुन्हा 12 वर्ष ही कुठली तरी कपटनीती तो आखत होता आणि आपल्याला पुन्हा सत्ता भोगता येईल. हळूहळू पांडवांना सगळेजण विसरून जातील हे त्याच्या मनात आलं आणि त्यांनी हा प्रस्ताव दुर्योधनाने आपल्या सभेमध्ये मांडला. सभेमध्ये भीष्माचार्य, द्रोणाचार्य, पूर्ववंशाचे कृपाचार्य हे सगळेजण होते. सगळ्यांनी आपापली मतं मांडली त्या की ह्या लोकांना, पांडवांना शोधून काढलं पाहिजे, पुन्हा त्यांना 12 वर्ष आपल्याला पाठवता येईल. आता हे दुर्योधन बोलतोय जो त्यावेळेचा
एक प्रकारे राजाच होता, त्याच्याबद्दल तो सांगतोय आणि त्याला क्रॉस तर जायचं नाही, त्याला विरोध तर करायचा नाहीये आणि शांतपणे त्याला समजावून पण सांगायचं. हे काम जे आहे ते कृपाचार्यांनी दरवेळेला केलेलं आहे. अर्थात ही सगळी मतं मांडताना कृपाचार्य सुद्धा भीष्माचार्यांच्या बोलण्याला त्यांनी कधीही विरोध केला नाही. त्यांचं म्हणजे जे काही मत मांडून झालं त्याच्यानंतर त्यांनी त्याला दुजोरा दिला आणि नंतर मात्र ते म्हणले म्हणजे की आता हे तुमचं म्हणणं जे आहे, पण खरं जर पाहिलं म्हणजे त्यांचं वाक्य अशी छान आहेत तिथली की ते सांगतात खरं जर पाहिलं तर पांडवांचं जे बोलणं आहे ते धर्म, अर्थ, पुरुषार्थ या सगळ्यांना अनुकूल असंच बोलणं असतं, नियमाप्रमाणे बोलणं असतं. तत्विकदृष्ट्या जर बघितलं तर तेही बरोबर असतं त्यांचं बोलणं. पण एक बरोबर आहे की पांडवांची सध्याची स्थिती काय आहे, म्हणजे ते अज्ञातवासात आहेत त्यावेळेची सध्याची स्थिती काय आहे, त्यांचं निवासस्थान आत्ता कुठे आहे, हे योग्य माणसांकडनं शोधायला हरकत नाही. योग्य माणसांकडनं शोधायला हरकत नाही, विरोध केलेला नाहीये. पण आत्ताच्या परिस्थितीत जे वागणं हिताचं आहे तसं करावं. म्हणजे इथे पण त्यांनी वेगळं काही जाय, त्यांनी दुर्योधनाला कधीच उपदेश करताना तू हे कर, हे करणं महत्वाचं आहे, पण त्यांना माहिती हा ऐकणारच नाही, त्यामुळे असं केलं तर चांगलं, असंच पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे. आत्ताच्या परिस्थितीमध्ये काय वागणं हिताचं असेल तसं करावं. आता मात्र एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे, कृपाचार्य सांगतात एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की ह्या सगळ्या वनवासाच्या अटी, अज्ञातवासाच्या अटी या सगळ्या घातल्यानंतर जे प्रगट होतील ते जे पांडव आहेत ते सगळ्या पूर्ण तयारीनिशी तयार होतील. त्यांच्यातलं बळ वाढलेलं असेल, ते प्रयत्नशील असतील, हे सगळं लक्षात घ्यायला पाहिजे. आणि त्याकरता आपलं सैन्य, आपली संपत्ती, आपली कार्यपद्धती कशी असायला हवी हे आधी ठरवायला हवं. म्हणजे योग्य वेळ आली की युद्ध करायचं का समेट करायचा, तह करायचा, काय करायचं, संधी करायचा, हे आपल्याला ठरवता येईल. पण ही सगळी परिस्थिती आपण बघितली पाहिजे. विरोधही दर्शवला नाही, पण काय करायला हवं हेही त्यांनी सांगितलं. अशा संयमाने विचारपूर्वक हिताच्या गोष्टी सांगणारे कुलगुरू कृपाचार्य होते. पण नेमकं असं झालं होतं की हिताच्या गोष्टी सांगणारे होते, पण दुर्योधन आणि धृतराष्ट्र, दुःशासन या अविचारी माणसांकडे त्यांनी आपली स्वामीनिष्ठा बांधली गेली होती त्यांची. त्यामुळे हे त्यांचं दुर्दैव होतं. अन्यथा त्यांची विचार करण्याची बुद्धी किंवा एक प्रकारचं संतुलन जे विचारात म्हणतात ते खूप होतं, पण त्याचा उपयोग होत नव्हता. आता ह्याच्यानंतर ते अज्ञातवास वगैरे सगळं संपल्यानंतर मग अर्जुन युद्धाच्या तयारीने चाला. विराट पुत्र जो होता त्याच्याबरोबर तो युद्धाला झाला. आणि त्यावेळेला हे युद्ध जेव्हा अर्जुनाने पुकारलं त्यावेळेला युद्धासाठी व्यूहरचना भीष्माचार्यांनी केली. युद्धामध्ये कर्ण, अश्वत्थामा, कृपाचार्य, द्रोणाचार्य सगळ्यांनी पराक्रमाची पराकाष्ठा केली. पण वीरश्रेष्ठ अर्जुनापुढे, त्याच्या दिव्यास्त्रांपुढे कोणाचं काही चालेना. त्यावेळेला चिरंजीवी अवध्य असलेले, चिरंजीवी आहेत ना, अवध्य असलेले असे जे कृपाचार्य ते तिथे लढायला आलेले आणि त्यांनी आणि अर्जुन, त्यांच्यात आणि अर्जुनाच्या मध्ये पण युद्ध झालेलं आहे. आणि त्यावेळेला हे सगळी व्यूहरचना जी भीष्माचार्यांनी केली होती ते सगळं कौरवांचं अफाट सैन्य हे सगळं पाहिल्यानंतर, हे म्हणजे अज्ञातवासानंतरचं युद्ध आहे बरं का, हे सगळं पाहताना विराट पुत्र जो होता त्यांनी या अर्जुनाचं सारथ्य केलं होतं. तोही सारथ्य करण्यामध्ये निष्णात होता. आणि त्याला अर्जुन असं म्हणाला की अरे ज्याच्या ध्वजावरती सुवर्णाची यज्ञवेदी काढलेली आहे ते जे आहेत ना ते कृपाचार्य, त्यांच्या उजव्या बाजूला रथ घे. आणि त्यांनी त्याप्रमाणे कृपाचार्यांच्या रथापाशी आपला रथ नेऊन उभा केला आणि वीरश्रेष्ठ अर्जुनाने त्यांना वंदन केलं आणि नंतर लढायला सुरुवात केली. अर्जुनाने वंदन आधी केलेलं आहे कारण ते आचार्य आहेत. आणि हा जो भाव आहे ना तो त्यांचा दरवेळेला कृपाचार्यांना पण आवडत असे. आणि नंतर त्यांनी देवदत्त शंख फुंकला आणि घनघोर युद्धासाठी जेव्हा आवाहन केलं तेव्हा मात्र कृपाचार्य थोडेसे क्रोधित झाले. शक्ती आणि पराक्रम यांनी संपन्न असलेले, चिरंजीव पद मिळालेले असे हे कृपाचार्य खरं म्हणजे महापराक्रमी आहेत,
जिंकायला अत्यंत कठीण आहे, पण तरी सुद्धा त्यांच्याशी युद्ध करावं लागलं. आणि हे युद्ध केलं, ते युद्धाचं वर्णन इतकं केलेलं आहे, मर्मभेद तीक्ष्ण असे अस्त्र शस्त्र बाण सगळ्यांनी त्यांनी म्हणजे कृपाचार्यांनी अर्जुनाला सुद्धा घायाळ केलेलं आहे. पण नंतर अर्जुनाने त्यांना घायाळ केलेलं नाहीये. कृपाचार्यांनी अर्जुनाला घायाळ केलं युद्धाच्या वेळेला बाण मारून, पण अर्जुनाने मात्र पूर्ण सगळे हे जे बाण असतात ते सगळे सोडले आणि त्या बाणांचं छत त्याच्यावरती केलं. म्हणजे पूर्ण बाणांनी त्यांना झाकून टाकलं. आणि नंतर 3 बाणांनी कृपाचार्यांचा जो राजदंड आणि 2 म्हणजे एका बाणाने राजदंड आणि 2 बाणांनी त्याचा रथाचा आस मोडून टाकला खालचा. आणि हे सगळं झाल्यावरती खरं म्हणजे कृपाचार्य मनोमन आनंदित झाले की अर्जुन किती श्रेष्ठ आहे की त्यांनी मला कुठली इजा केली नाही, पण बरोबर जे करायचं ते कर्म केलं. आणि म्हणून त्याच्या पराक्रमावरती ते खुश झाले. त्यांनी हातामध्ये गदा घेतली आणि ती अर्जुनावर फेकली वगैरे. पण विराट पुरुषाने म्हणजे जो विराट पुत्र होता त्यांनी ते घोडे त्या पद्धतीने वळवले आणि कौरवांचं कुठेतरी हळूहळू पराभव व्हायला लागला. आणि कृपाचार्यांना वाचवायचं म्हणून हे सगळे कौरव भराभर त्यांना घेऊन रथामधून परत गेले आणि म्हणजे अर्जुनापासून दूर झाले. ह्या सगळ्या ह्याच्यानंतर जी आपली महाभारतीय युद्धाची जी प्रसंग आहे, सगळ्यात शेवटचं युद्ध महाभारतीय युद्ध ज्याला म्हटलं जातं, तिथे श्रीकृष्णाने शिष्टाई केली वगैरे या सगळ्या कथा भाग आपल्याला माहिती आहे. युद्ध अटळ होणं हे खरं म्हणजे कृष्णाची नीती आहे. त्याला युद्ध हवंच होतं जे द्रौपदीला हवं होतं. त्यामुळे तिथे अर्जुनाला किंवा या पांडवांना दुर्योधनाने जेव्हा सांगितलं की सुईच्या आग्रावरची जमीन सुद्धा देणार नाही वगैरे आणि मग युद्ध करायचं ठरलं, हे सगळं झाल्यानंतर सगळ्यांनी खरं म्हणजे द्रोणाचार्य विदुर वगैरे की नको युद्ध करूयात, सगळ्यांचा नाश होणार आहे, कौरव नाही पांडव नाही सगळ्यांचाच नाश होणार आहे. पण कशाचाच उपयोग झाला नाही आणि युद्ध अटळ झालं. त्यावेळेला जेव्हा कुरुक्षेत्रावरती रणवाद्य वाजायला लागली आणि मग आपल्याला ते माहिती आहे श्रीकृष्णाने गीता सांगितली वगैरे वगैरे. पण ह्या सगळ्या ह्याच्यासाठी दोन्ही सैन्य दल जेव्हा युद्धासाठी तयार झाली तेव्हा युधिष्ठिराने युद्ध सुरू झाले. त्यामुळे हे जेव्हा दोन्ही सैन्य दल तयार झाली युद्धासाठी तयार झाली तेव्हा युधिष्ठिराने आपलं चिलखत काढलं, धनुष्य खाली ठेवलं आणि पहिल्यांदा त्याने पितामह भीष्माचार्यांना नम्रपणे अभिवादन केलं. सद्गदित होऊन भीष्माचार्य असं म्हणाले, युधिष्ठिरा तुझा पक्ष खरा सत्याचा आहे आणि सत्याचाच नेहमी विजय होतो हे लक्षात आहे माझ्या, ते तूही लक्षात ठेव. म्हणजे इनडायरेक्टली त्यांनी सत्याचा विजय होतो असं भीष्माचार्यांनी पण सांगितलं आणि आपलं दुःख व्यक्त केलं. द्रोणाचार्य कृपाचार्य विदुर या सगळेजण सत्वशील होते, धर्मनिष्ठ होते आणि सगळ्यांचं दुःख मात्र एकच होतं की आपण वेगळ्या दिशेने युद्ध करतोय. आता ह्या ह्याच्यामध्ये तू युद्ध कर, तू विजयी हो, तुझी रणभूमीवरची प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ दे आणि ती होईल, आहे सगळं कृपाचार्याने त्यांना सांगितलं. नाही तो जेव्हा त्यांना नमस्कार करायला आला तेव्हा ते म्हणाले की तू युद्ध कर, क्षत्रियाचं धर्म कर्तव्य आहे ते, तू विजयी पण होशील, तुझी प्रत्येक इच्छा रणभूमीवरची पूर्ण होईल ही माझा आशीर्वाद आहे. पण अर्थसत्ता माणसाला कसा दास बनवते हे तू माझ्याकडनं शिक. अर्थसत्ता माणसाला दास बनवते आणि ती कोणाचीही दास होत नाही, अशी ही अर्थसत्ता आहे. ही गोष्ट सत्य आहे आणि मी कौरवांच्या बाजूने खेळतोय कारण मी अर्थसत्तेने बांधला गेलेलो आहे, म्हणून ते माझं कर्तव्य आहे. मी फक्त तुला आशीर्वाद देऊ शकतो कारण धृतराष्ट्राच्या पुत्रांनी किंवा शंतनू राजांनी माझं पालन पोषण केलंय म्हणून मी आज इथे उभा आहे. ही जी कृतज्ञता आहे ना ती त्यांनी तिथे व्यक्त केलेली आहे. मी अनिच्छेने लढतोय खरं म्हणजे, पण जरी अनिच्छेने लढलोय तरी युद्धात लढणं हे माझं कर्तव्य आहे कारण मी या सगळ्यांचा कुलगुरू आहे. त्यामुळे मला माझ्या
पूर्ण याचं प्रदर्शन करणं गरजेचं आहे. शक्तीचं म्हणा, युद्धातलं म्हणा, प्रावीण्याचं म्हणा, सगळ्याचं हे करणं मला भाग आहे. याच्यामध्ये जर तू बघितलंस तर भीष्माचार्य जे आहेत हे सगळं कृपाचार्य आणि युधिष्ठिर यांच्यातलं बोलणं आहे. मी किती संयमाने ते त्यावेळेस बोललेले आहेत. त्यांनी असं म्हटलंय की हे जे भीष्माचार्य आहेत हे भीष्माचार्य स्वेच्छामरणी आहेत. त्यांना जेव्हा इच्छा होईल तेव्हा ते मरतील. द्रोणाचार्य तर केव्हाही मरू शकतात, ते काही चिरंजीव नाहीत, इच्छामरणी नाहीत, काही नाही. पण मी मात्र चिरंजीव आहे, हे तू लक्षात घे. हे दोघं मारले जाऊ शकतात, म्हणजे ते मरतील तरी, स्वेच्छा मरण घेतील तरी, म्हणजे ते दोघे मारले जाऊ शकतात, पण मी मात्र अवध्य आहे, कारण मी चिरंजीव आहे आणि युद्धात तुझाच विजय व्हावा हीच कामना प्रगट करतोय. अशा तऱ्हेने त्यांनी त्यावेळेला ती कामना प्रगट केलेली आहे. आणि ज्या वेळेला अत्यंत घनघोर असं युद्ध झालं त्याचं जे वर्णन केलेलं आहे, त्यावेळेला धर्मद्रोणाच्या अगदी मोठ्या मेहनतीने असा आव असून सगळ्यांवरती म्हणजे काळाप्रमाणे झडप घालत होता वगैरे, त्यावेळेला कृपाचार्य पुढे आलेले आणि कृपाचार्यांचं आणि चेकितान, आपल्याला गीतेच्या श्लोकांमध्ये हे नाव येतं, त्या दोघांचं युद्ध झालेलं आहे. तिथे सुद्धा त्यांनी भयंकर घनघोर असं दोघांमध्ये युद्ध झालेलं, त्या युद्धाचं वर्णन तिथे केलेलं आहे. आणि कृपाचार्यांनी चेकितानाचा रथाच्या घोड्यासह सगळं मारून टाकलेलं आहे. तेव्हा चेकितानाने आपलं खड्ग बाहेर काढलं, पण कृपाचार्य व्यवस्थित नीतीप्रमाणे खेळत होते. तो खड्ग त्याचं म्हणजे त्यांनी बाहेर काढलं, तो त्या रथावरनं खाली बाजूला झाला, रथ बाजूला पडला, ह्यांनी आपला रथ सोडून दिला, त्यांनी खड्ग काढलं आणि त्याच्याबरोबर ते युद्ध खेळायला सुरुवात केली. असं हे सगळं ते खड्ग युद्ध सुद्धा खूप छान रंगलं होतं. म्हणजे त्याचं वर्णन महाभारतामध्ये केलेलं आहे की चेकितानाचं आणि कृपाचार्यांचं कसं युद्ध झालं ते. आणि नंतर मग आपल्याला माहिती आहे की अर्जुनाने शिखंडीच्या मागे उभं राहून भीष्माचार्यांचा देह छिन्न विछिन्न केला वगैरे वगैरे, आणि ते शय्येवरती जाऊन पडले. आता इथे ह्याच ठिकाणी भीष्मांचं ज्या वेळेला शय्यावरती ते पडले त्यावेळेला कृपाचार्यांना सुद्धा खूप दुःख झालं, कारण हे त्यांनी भवितव्य सांगितलंच होतं युधिष्ठिराकडे की त्यांना इच्छा मरण आलं की ते पण जातील. द्रोणाचार्य तर आधीच म्हणजे नंतर ते हे करायला गेले होते, ते अश्वत्थामाचा जो प्रसंग घडला त्यावेळेला द्रोणाचार्यही म्हणजे त्यांनी मृत्यूला हे केलं होतं. दिवसा रात्री आता नियमाच्या बाहेर सगळं युद्ध सुरू झालेलं होतं. आणि ह्या सगळ्या ह्याच्यात यांचं शय्येवरती उत्तरायण चालू आहे वगैरे, या ह्याच्यामध्ये अंगराज करणं त्याला दुःशासनाने आणि दुर्योधनाने युद्धभूमीवरती आणलं. आणि त्यावेळेला आधी मुळातच अंगराज करण्याचं आणि कृपाचार्यांचं पहिल्यांदा जे भाष्य झालं ते आपण बघितलं होतं, त्यांनी जे बोलणं केलं होतं एकमेकांशी ते. आणि आता इथे ज्या वेळेला कर्ण आला त्यावेळेला त्यांनी असं सांगितलं की मी सर्व पांडव श्रेष्ठ जे आहेत त्या पांडवांमध्ये जे सामर्थ्यवान आहेत, श्रेष्ठ आहेत, त्यांना तर मी मारणारच आहे, पण पांडवांना सुद्धा कृष्णासह मारून टाकेन, असं कर्ण त्यावेळेला बोललेलं आहे. आणि म्हणला माझ्याकडे अर्जुनाला मारायला दुसरं कोणी शक्य नाही, तर माझ्याकडे ही वास्तविक विद्या जी इंद्राने मला दिलेली आहे त्याचा प्रयोग मी इथे करणार आहे. त्यामुळे तू आता निश्चिंतच राहा, निष्कंटक राज्य तुला द्यायचं ही माझी प्रतिज्ञा आहे. आणि नंतर हे सगळं ऐकल्यावरती मात्र कृपाचार्यांना तिथे राहवलं नाही आणि त्या दोघांमध्ये पुन्हा शाब्दिक चकमक झाली. आणि ते म्हणाले की अरे तू किती वल्गना करशील, किती बडबड करशील, नुसत्या वल्गना करून दुर्योधनाजवळ अनेक प्रकारच्या वल्गना तू करतोयस, पण कुठेच तुझा पराक्रम आतापर्यंत दिसला नाही. त्या विराटाबरोबर किंवा विराट पुत्राबरोबर जेव्हा अर्जुन आला होता त्यावेळेला सुद्धा तुला पळून जावं लागलं. असं कितीतरी वेळा तू पळून गेलेला आहेस. ज्या भूमीवरती युद्धामध्ये पांडवांबरोबर श्रीकृष्ण आहे तिथे पराजय कुठला, आणि तू त्यांना हरवणार कृष्णासह, हे तर कधीच शक्य नाही. अशा पद्धतीने ते त्याच्याशी बोललेले आहेत. आणि काहीही न बोलता पराक्रम दाखवणं हे सत्वशील व्यक्तीचं व्रत नाही. आधी सत्वशील हो, मग युद्धाचे नियम बघ आणि मग युद्धामध्ये उतर, असा उपदेशही त्यांनी तिथे त्यावेळेला केलेला आहे. मला ही तुझी बडबड अजिबात पटणारी नाहीये, हेही तू लक्षात ठेव.
आता ही सगळं ह्या दोघांचा वादविवाद चालू असताना त्या ठिकाणी युधिष्ठिर आला आणि युधिष्ठिराने म्हटलं, युधिष्ठिर नव्हे दुर्योधन आला आणि दुर्योधन म्हटलं, तुम्ही जर दोघं असं भांडत बसलात तर युद्ध कोण करेल? आणि मला तुमच्या शक्तीवरती पूर्णपणे विश्वास आहे, कर्णाच्या पण शक्तीवरती, तुम्ही त्याला माफ करा, तुम्ही त्याला माफ करा म्हटल्यावरती त्यांनी आपलं बोलणं थांबवून टाकलं. आणि मग कर्ण गेला. मग नेहमीप्रमाणे जे घडायचं ते सगळं घडलं. आणि इथे ते म्हणले, केवळ हा सांगतोय म्हणून मी तुला क्षमा करतोय, नाही तू क्षमेच्या सुद्धा लायकीचा नाही. मग आपोआपच जे व्हायचं ते घटोत्कच तिथे आला, घनघोर युद्ध झालं. आणि ती घटोत्कचावरती बरोबर दुर्योधन सुद्धा फारसा शांत मनाचा नव्हता, तर त्याने सुद्धा सांगितलं, आता एवढा संहार होतोय, तू त्याच्यावर वास्तवी विद्या टाकून दे. आणि ती घटोत्कचावर वापरली गेली. त्यामुळे अर्जुनाचं जे भय होतं तेही संपून गेलं आणि कर्णही नंतर अर्जुनाच्या याच्यामध्ये मारला गेला. हे सगळं झाल्यानंतर मग मात्र दुर्योधनाचं आणि भीमाचं वगैरे जे झालं, गदा युद्ध वगैरे झालं, याच्यामध्ये दुर्योधन सुद्धा धारातीर्थी पडला नाही, पण त्या भूमीवरती पडलेला होता, रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. आणि त्या काळामध्ये त्या वेळेला दुर्योधनाला हा जो अश्वत्थामा आहे तो तिथे गेला आणि त्यावेळेला कृपाचार्य पण तिथे होते. आणि हे सगळं त्या एकूण दुर्योधनाची ती सगळी स्थिती बघितल्यानंतर कृपाचार्यांनाही वाईट वाटलं की दुष्टबुद्धीच्यामुळे ह्याचा किती विनाश झाला, अजूनही ह्याला काही कळत नाही. आणि हे कळत असताना पुन्हा अश्वत्थामा तिथे, आणि तो सांगतो, तू काही काळजी करू नको, मी निश्चितपणे या सगळ्यांना मारतो. आणि बघ, मीच माझं वचन आहे, कारण या लोकांनी माझ्या वडिलांना मारलेलं आहे, त्याचा सूड मला घ्यायचाच आहे. अशा पद्धतीने तोही तिथे तयार होतो आणि तो त्यावेळेला नारायण अस्त्र फेकतो. तोही अस्त्रविद्येमध्ये प्रवीण आहे, हा अश्वत्थामा. तर त्यामुळे तो सुद्धा त्या सेनेवरती पूर्ण नारायण अस्त्र टाकतो. आणि नारायण अस्त्र टाकल्यानंतर आता सगळ्यांचाच संहार होणार हे जवळजवळ ठरलेलं असतं. अशा वेळेला कृष्ण जो आहे तो म्हणतो, नधरी शस्त्र करे मी गोष्टी सांगेन चार युक्तीच्या. हे जे त्यांनी म्हटलेलं आहे, तर नारायण अस्त्र टाकल्यानंतर तो त्या सर्व पांडवांच्या सैन्याला सांगतो, तुम्ही सगळ्यांनी पहिली आपली शस्त्र खाली ठेवा, सगळ्यांनी रथातनं खाली उतरा आणि शांतपणे उभं राहा. हे नारायण अस्त्र तुम्हाला काहीही करणार नाही, कारण ज्याच्या हातात शस्त्र नाही त्याच्यावरती तो कुठलाही प्रयोग करत नाही. सगळे पांडव वाचले, ज्यांच्या हातात शस्त्र होते ते कौरवच मिळले. अशा पद्धतीने ते झालेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये मग शेवटी या युद्धामध्ये कृपाचार्य दुर्योधनाला सांगतात, एक 5 मिनिटं घेते. हां, कृपाचार्य म्हणजे मी घड्याळाकडे बघते, त्यामुळे कृपाचार्य म्हणजे ह्याला दुर्योधनाला असं सांगतात की अरे 16 दिवस झाले, अजूनही म्हणजे सगळे पांडव सुरक्षित आहेत. द्रोणाचार्य, कर्ण, जयेंद्र, तुझा पुत्र लक्ष्मण सगळेजण मारले गेले आणि तू सुद्धा आता याच्यामध्ये जवळजवळ पूर्णपणे छिन्न विछिन्न अवस्थेमध्ये झालाय. मला मान्य आहे, ज्याचा आधार घेऊन क्षत्रिय जन युद्धात सिद्ध होतात, या युद्ध धर्मापेक्षा दुसरा कोणताही कल्याणकारी मार्ग नाहीये. क्षत्रियांनी युद्ध करताना मरण किंवा मारणं या 2 गोष्टी करायला हव्यात, हे महत्वाचं आहे. युद्धातून पळून जाणं हे क्षत्रियाला पाप लागतं, हे सगळं मान्य आहे, पण अजूनही वेळ गेलेली नाही. हे सगळं त्यांनी तत्वज्ञान सांगितलं, तू याच्या विरुद्ध वागलाय हेही इनडायरेक्टली सांगितलं, प्रत्यक्ष नाही. पण आता ते म्हणले, पण अजूनही वेळ गेली नाही, युधिष्ठिर दयाळू आहे. आणि राजा धृतराष्ट्र श्रीकृष्णाचं म्हणणं, म्हणजे राजा धृतराष्ट्राचं म्हणणं श्रीकृष्ण कधीही नाकारत नाही. अजूनही युधिष्ठिराने धृतराष्ट्राने, म्हणजे धृतराष्ट्राने युधिष्ठिराला सांगितलं किंवा धृतराष्ट्राने श्रीकृष्णाला सांगितलं, तरी अजूनही तुझं राज्य वाचू शकतं, तू अजूनही संधी करू शकतो, हे कल्याणकारक राहील. काही 5 गावं मागितले तेवढी देऊन टाक, संधी करून टाक. पण हा तयार होत नाही आणि अजूनही तो तयार होत नाही. आणि ह्याच्यानंतर पुन्हा युद्ध सुरू होतं. तो म्हणतो, तुम्ही इथे नुसत्या गप्पा मारत बसू नका, तुम्ही आधी युद्ध करायला जा. तिथे युद्धासाठी सगळेजण पळवलेले आहेत. पुन्हा युद्धाला प्रारंभ झाला आणि ते कौरव सैन्य, पांडव सैन्य हे सगळं झालं. मुळामध्ये हे चिरंजीव आहेत, म्हणजे अवध्य आहेत, हे सगळं आहे. अश्वत्थामा सुद्धा अवध्य आहेत, हे दोघेही चिरंजीव आहेत. त्यांनी आपलं सर्व
म्हणजे युद्ध कौशल्य तिथे पणाला लावलं. आणि एक एक वेळ अशी आली की हे वयोवृद्ध त्यांना द्रौपदीच्या 5 मुलांबरोबर सुद्धा युद्ध करावं लागलं. आणि ते करताना ते जे तेजस्वी युद्ध निपुण असे जे वीरश्रेष्ठ होते त्यांच्याकडे कौतुक आणि कृपाचार्य पाहत होते. मी तर अवध्यच आहे, हे मला मारू शकणार नाहीये, पण ते क्षत्रिय धर्माचं पालन करतायत म्हणून मनोमनी त्यांनी रणांगणात सुद्धा त्यांना आशीर्वाद दिले. असं तऱ्हेने हे सगळे दुर्योधनाचे सगळं अंतःकरण शोकाने भरलं होतं की सगळेच जण गेले, आता कोणीच नाही. ते गदा युद्ध झालं, त्याच्यात मी माझ्याही मांड्या तुटून पडलेल्या आहेत. आणि हे सगळं झाल्यानंतर जेव्हा अश्वत्थाम्याने सांगितलं अजूनही नारायण अस्त्र सोडून काही उपयोग झाला, काहीच झाला नाही, म्हणजे सगळ्यात श्रेष्ठ अस्त्र तेही मी सोडलं पण त्याचाही काही उपयोग झाला नाही, पण मी स्वतःची शपथ घेऊन तुला सांगतो या पांचालांना मी यमलोकाला पाठवीन. आणि पुढची जी गोष्ट आहे ती आपल्याला सगळ्यांना माहितीची आहे. त्यांनी जो बेत रचलेला आहे द्रोणपुत्र अश्वत्थाम्यानी, सगळेजण हे शिबिरात परत आलेत, कृपाचार्य, कृतवर्मा आणि अश्वत्थामा, हे तिघत नंतर थोडेच लोक राहिले त्याच्यापैकी महत्वाचे लोक. तर ते जे आहेत त्यांनी त्यातले कृपाचार्य आणि कृतवर्मा हे दोघे शिबिरामध्ये आल्यावर झोपून गेले, दिवसभराचे दमलेले होते. पण अश्वत्थाम्याला झोप आली नाही. त्याच्या मनामध्ये चक्र सुरू झाली की या पांचालांना पांडवांसहित मारायचंय, म्हणजे द्रौपदीची 5 मुलं आणि हे सगळ्यांना ठार मारण्याचा निश्चय त्यांनी केला. आणि या कपटबुद्धीने ग्रासलेल्या अश्वत्थाम्याने या दोघांना जाऊन उठवलं आणि सांगितलं की मी हे करणार आहे आणि त्यावेळेला तुम्ही मला साथ द्यायचे. त्यावेळेला सुद्धा कृपाचार्यांनी बराचसं त्याला समजावून सांगितलं की तू असं करू नको, प्रयत्न आणि कर्म हे आहेच आहे, दैवही त्याच्या मागे बांधलेलं आहे, या सगळ्यांनी माणूस बांधलेला आहे. आता मी ते पुन्हा सांगत नाही, त्याचं कारण अश्वत्थाम्याच्या ह्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की कृपाचार्यांनी अश्वत्थाम्याला काय उपदेश केला होता, ते सगळं बघितलं. दुर्योधन हा दुष्टबुद्धीचा माणूस आहे, तू त्याच्या नादाला लागू नको, हे करताना तुझाच घात होण्याची शक्यता आहे, मी तुझा मामा आहे म्हणून तुला सांगतो. एवढी तिने विनवण्या केल्या पण कुठेही अश्वत्थामा तयार झाला नाही. आणि ज्यांनी माझ्या पित्याला अन्यायपूर्वक मारलेलं आहे मी त्याचा सूड घेणार असं म्हणून तो तिथे गेला. त्यांनी त्या पुत्रांना मारायचं ठरवलं, त्याप्रमाणे तो त्या पापकर्माला प्रवृत्त झाला. आणि नंतर पुन्हा इकडे तो दुर्योधनाजवळ जेव्हा आला त्यावेळेला त्या दुर्योधनाला त्यांनी सांगितलं मी सगळ्यांना मारलं, कृष्णाने आधीच बाहेर नेलं होतं तो भाग वेगळा, पण मारलं मी सगळ्यांना असं ज्या वेळेला सांगितलं आणि नंतर मारलेलं पण आहे त्या मला. तर ते जे आहे ते त्यावेळेला त्यांनी हे दुर्योधनाला जाऊन सांगितलं. त्यावेळेला दुर्योधनाने काय म्हटलं तर दुर्योधन असं म्हणला जे आजपर्यंत इतर कोणालाच जमलं नव्हतं ते अश्वत्थाम्या तुला जमलं आणि ते मात्र तू कृपाचार्य आणि कृतवर्मा यांच्या सहाय्याने केलं. नको ते श्रेय कृपाचार्यांच्या पदरात पडले, म्हणजे अपश्रेय. हे म्हणे कृपाचार्य, कृतवर्मा आणि अश्वत्थामाने या दोघांचं सहाय्य घेऊन हे सगळं केलं. आणि सगळे पांडव नाही गेलेले पण हे पांचाल पुत्र जे आहेत म्हणजे द्रौपदीची मुलं मात्र त्याच्यात गेलेली आहेत. पांडवांसहित पांचाल असं म्हटलं होतं तर ते पांडव नाही, पांचाल म्हणजे द्रौपदीची मुलं मात्र त्याच्यात मारली गेली. आणि हे त्यांनी तिथे सांगितल्यानंतर ह्याच्यामध्ये मात्र या दोघांनी तुला साथ दिली ते बघून मी खुश झाला, आता मी मृत्यूला सामोरं जायला तयार आहे असं त्यांनी सांगितलं. असं हे सगळं विचित्र घडलं. अश्वत्थाम्याचं पुढे काय घडलं हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, ते आपण पहिल्या प्रवचनात पाहिलं होतं. अशा तऱ्हेने दुर्योधनाने तिथे प्राण सोडले की हे तू यांच्या सहाय्याने केलं, म्हणजे हे खापर सुद्धा खरं म्हटलं तर कृपाचार्य तसे नव्हते, त्याने उपदेश केला होता पण तरी सुद्धा हे अपयश मात्र त्यांच्या पदरी आलं. अशा तऱ्हेने आपल्या जीवनमूल्य कृतज्ञतापूर्वक एखाद्या राजाच्या ठाई समर्पण कशी करायची हे कृपाचार्यांकडनं शिकावं. अर्थात ते विरुद्ध दिशेला गेलं किंवा चुकीच्या ठिकाणी गेलं, ते चांगल्या ठिकाणी गेलं तर निश्चितपणे त्याचा चांगला परिणाम होतो. कृपाचार्य अत्यंत सात्विक होते, पराक्रमी होते, पण तरी सुद्धा कायम त्यांना अपयशच पचवावं लागलं. राजा शंतनूच्या मोठ्या मायेने कृपेने लहानाचे मोठे झालेले कृपाचार्य राजकुमार कौरव पांडव यांच्यापासून त्यांनी सगळ्यांना शिकवलं ते थेट परीक्षितीपर्यंत, म्हणजे सगळ्यांना विद्या त्यांनी दिली. आणि कुलगुरू म्हणून किंवा कुरुवंशाचे कुळगुरू
असे म्हणून कृपावत्सल या दृष्टिकोनातनं ते कायम सातत्याने सगळ्यांच्या स्मरणात राहिले. त्यांनी यश अपयश पचवलं, पण आपल्या व्रताचरणाचा भंग कधी होऊ दिला नाही. आणि ईश्वर कृपेने चिरंजीव असणारे कृपाचार्य मानवी आयुष्याच्या दृष्टीने चिरंजीव झाले. त्यांच्या कृतज्ञ असलेल्या बुद्धीमुळे ते चिरंजीव झाले. आपल्या स्वामीप्रती असलेल्या अनन्य निष्ठेमुळे ते प्रसिद्ध झाले आणि ते या गुणांसाठी प्रसिद्ध आहेत असं आपण फार तर म्हणूया. आणि हे ते त्या गुणांची साक्ष आपल्याला महाभारत या ग्रंथामधून त्यांच्या मिळते. असे हे कुलगुरू कृपाचार्य हे अत्यंत श्रेष्ठ समजले जातात आणि सर्व सप्त चिरंजीवांमधले असे ते आहेत. त्यांचं चरित्र थोडंसं अपयश येणारे आहे, पण तरी सुद्धा मुळात स्वभावाने चांगले असणारे असेही कृपाचार्य आहेत. त्यांनाही आपण इथेच त्यांच्या गुणांना आपण वर्णन करूया, कारण त्यांच्या कृतीला करण्यात अर्थ नाही असेही आपल्याला म्हणता येईल. त्यामुळे तिथेच थांबूया. धन्यवाद.